ज्या बायकोचा नवरा सणासुदीला घरी तिचे फोटो सर्वात भारी आणि ज्या बायकोचा नवरा नाही घरी तिने फक्त आकाशात पाहावे पतंग भारी. पण जाऊ द्यावं, तुमची अश्विनी खूप मोठ्या मनाची आणि समजूतदार मुलगी आहे. आपल्या ट्रायपॉडला पार्टनर मानून भराभर व्हिडिओ आणि फोटो काढणं काही सोडतच नाही. पतंग उडवलं आणि सायंकाळी छोटीशी शुभ संक्रांतीची रांगोळी काढली. देवपूजेला मस्त दिवे लावले, सर्वीकडे दिवे लाइटिंग्स लावली आणि मस्त ब्लॅक साडी घालून फोटोशूट केला. साडी कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा. खरी दिवाळीच होती काल तर असं वाटत होतं. खूप पटाके फुटत होते नाशिकमध्ये जबरदस्त. मला सांगा, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं बोललं जातं, पण नवरा कधी बायकोशी गोड बोलत नाही, बायकोही नवऱ्याशी कधी गोड बोलतच नाही. आणि आमची काल सुद्धा भांडण झाली. मकर संक्रांती ही कशी असू द्या, जास्त गोड बोललं की मुंग्या लागतात असं म्हटलं जातं. छोलेपुरीचा बेत झाला होता, सर्वांनी मस्त जेवण केले. माझा भाऊ मला तिळगुळ द्यायला आला होता, त्यांना सुद्धा काय गोड गोड बोलेल मी. माझं ते सांडू नको, माझ्याशी कधी भांडू नको, मला नको देऊ. मकर संक्रांती काही दे फक्त दही घ्यायला जाऊ नको, दही सारखं आंबट टिंबट होऊ नको. नाही भाव